येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला. एक, बोलणं बंद झालं, लोक बोलणं. जो प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत पाप्याची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय यांनाच माहिती आहे, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम. पूर्वी एसटीत गारका व्हायचा, आता एसटी आली बी गेली बी, कानात वायरी, नुसतं झुलायचं. अहो एका बाईनं भात खाल्यावर वरण मागितलं, तिला समजानाच आपण काय खाल्लं. कानात वायरी, नुसतं झुलायचं. अहो एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं. कंडक्टर म्हणले तुम्ही हातात आले. बघा काही एसटीत बस त्या कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढं होता तिकीट काढाय. तुगडी तिकीटच काढीन हालत होता, त्यांना कानपिटीच ठेवून दिली. सावध. अहो एक तर गाईचं दूध काढाय गेलं आणि कानात वायरी, बादली तर न्यावं का नाही, अख्खं दूध खाली गेलं. 2 कॉलेजच्या औलादी मोटरसायकलवर चालल्या. एक गाडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात. बाबूरावाला धनगरवाड्यात घुसला. सगळं झालं, कुत्रच आडवं आलं, वायरच गुतली, म्यालच दे. अहो एक तर लघवीला गेला, फोन आला, मग चेन तर खोलाव का नाही. चेन सुद्धा खोली नाही, ह्या बुटात पाणी गेलं. पागल झाली पागल झाली माणसं महाराज. महिला मंडळ, झोळीमध्ये पोरग रडतंय, झोळीमध्ये पोरग रडतंय. त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ती झोळीतून खाली काढलं आणि फरशीवर ठेवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोराला. पोराजवळ आली, खाली हात केला ना वर फोन आला. आता दूध पोराच्या हातात देऊन बोलाय का रोग झाला का? वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिलिव ना दूध पिऊन गेलं. हा विनोद नाही, हा विनोद नाही महाराज. तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं होतं. आणि या मोबाईल मुळे संवाद संपला. अहो माणसाचा सोडा, नवरा बायकोचा संपला. अहो एका खाटावर दोघं बोला ना, 2 कोपऱ्यात दोघं, याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1, मोबाईलमुळे माणसं बोलायची बंद झाली. 2, मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. एकटीच बसा द्या, येड्या बाबळीत, मोरीत, तुरीत, उसात. मग उसाला तुरे काऊन येणे यंदा? 2, मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. 3, मोबाईलमुळे मेंदू खराब झाले. 4, मोबाईलमुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5, मोबाईलमुळे दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. आणि 8, मोबाईलमुळं झोप गेली. झोपती नाही. ह्या मोबाईल वापरणाऱ्याची अवलदी नाही, या झोपती नाही. निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टर टर गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? तिच्या मुली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडी ना. हा विनोद नाही, हा विनोद नाही. महिला मंडळ एक वाक्य पाय पडून सांगतो. महिला मंडळ या लहानाल्या पोरांना जरा मोबाईल पासून जरा दूर ठोसा. आपल्याला वाटतं एकुलते एक, पण ते राहिलं पाहिजे ना. आपल्याला पाणी पाजाय पोर जगलं पाहिजे. 70चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे. इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत बसवावं लागत आहे. 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. ते म्हणतं एका गाडीत 2-2 काका कश काय? तिच्या मुली आपल्या घरात एकही काका नाही. हा विनोद नाही, हा विनोद नाही. आणि ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. 1, काल काय झालं आठवू नका. काय चिंता करायची? कॉलेजला सनपुरीन तुला धोका दिला, देऊ दे तुला एक थेल दिला का? अरे शेती घमेले तू चौथा येड्या. पोरीसाठी मरतो का तरी रे भंगरी? यार सिर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी मरतो का? 1, काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट होऊ नका, अटॅक येणार. अटॅकला दुसरं औषध, अटॅकला दुसरं औषध. भांडणाचा मुद्दा
माघार घेऊन टाका. जय आहे. आता भांडणं करायचे, मारामारी करायचे, दंगली करायचे, बॉक्सी करायची दिवस आता राहिले नाही. अहो कायदा कडक झाला. या 10 वर्षात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करतंय. बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करावं. पोरगी पळून गेली, बरं आपली गेली ना, चाललंय तुझा पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तुई आतल्या खोलीत चाल. एक दांडकत राहता. आता 2-4 लावणे आणले पाहिजे नुसते. तुका जपाला असला होता का पोरगी पळून गेली मला सांगायला. पोर सापडत नाही तर तुला सोडित नाही, बस आत. काय आहे बापन काय. आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा. पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फुसलावली, अल्पवयीन मुलीला फुसलावली, अल्पवयीन मुलीला फुसलावली. आता छापणारे पहा किती हुशारी. 15 वर्षाची टोनगी ती आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन. आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा कोणाला देत्या. पोराला. आरोप कोणावर ठेवता. पोरीच दोष नाही का. अय 15 वर्षाची टोनगी आली ती. तिला समजत नाही का का हे पोरग आपल्याला फसवतंय. त्यांनी दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्यांनी दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून ममलं धिडत येईन परत भुगती. तुला लाज नाही वाटत. आणि हा विनोद नाही महाराज. आणि सगळ्या गोष्टीला पोरीची आई जबाबदार आहे. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात. खोटं बोलायच नाही. कोणती बाई कीर्तनात बसली तुम्ही पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही. माहित नाही. बोट वर कर मी सत्कार करतो तो. बरं जाऊ दे, आजचं पाकिट देतो कर बोटवर. समजत नाही का. अविनोद नाही महाराज, अविनोद नाही. आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा, आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा, त्यात 1000 रुपये बॅलन्स आलाय. आपल्या मुलीचं एसटीचा पास पा, 8 दिवस झाले पंच नाही. आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय, आपल्या मुलीचं बोलणं बदललंय. हे तिच्या आईला समजत नाही. आयुष्यभर विचार करण्याचा मुद्दा आहे. बरं पोरी इतक्या बिंडोक झाले तो या 2-4 वर्षात. चांगल्या हुशार पोरणं प्रेमच करीन. पार भंगरी परव प्रेम. त्याच्या बगलात गोचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला उवा आणि त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. अविनोद नाही महाराज, अविनोद नाही. फक्त काय आहे सत्य आहे. अरे प्रेम करायचंच आहे ना तो या राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा. अहो चंबड्यावर प्रेम करू नका. एक दिवस जाळायचं आहे. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपलं प्रेम केलं पाहिजे. अजून एक वाक्य लिहून घ्या. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही की एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो प्रभूचे करे सारे दयाला सर्वही प्यारे. पुन्हा तूच लेखावे जगाला प्रेम पावे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे. वा वा, टाळी वाजवा ना एकदा. टाळी पण काय वाजवता राव तुम्ही. टाळी कशी वाजली पाहिजे. आणि एक वाक्य ध्यानात ठेवायचं, कधी टाळी फक्त कीर्तनातच वाजवता येते. नाही तर जा अशी रस्त्यावर वाजून पहा काय घालत मग पान मग माझ्याकडे. टाळी ही फक्त कीर्तनातच वाजवता येते. अहो इथं नाचलं पाहिजे, इथं टाळी वाजवली पाहिजे. अहो इथं नाचता नाचता गळा कीर्तनाचे रंग
ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंग, जय हो नाचो कीर्तनाचे रंग. हरी ज्ञानदीप ज्ञानदीप लावू जगी, जगी नाचो कीर्तनाचे रंगे, विडाल विठाला 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 विठाला. अटॅकला दुसरं औषध. तुम्ही काही चिंता करायची नाही. अटॅकला दुसरं औषध. भांडणातून माघार घ्या. माघार घ्या जे त्याच्यात. मोटरसायकलवर 3 जण चालले 3 जण 90 मारेल होती. तिकडून ट्रॅक्टर आला आणि यांच्यावरून थोडा गाल उडाला तर रस्ता म्हणले गार उडणार. बरं हात्यानं जाणून बुजवून उडवला का नाही, यांची इज्जत गेली. हे बिन बापाची अवलाद यांनी त्याला घोडा लावला. कसं काय गाल उडवला त्याच्या ठून दिली. तोही काही कच्चा नव्हता. टामी घेऊन उतारला. तोही लावण्यास आणल्या 15-20. हे उतारल्यावर म्हणले चायला गुडघे नाही ना राहिले. माघार घ्यायला शिका. आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय निश्चित आहे. काय मत आहे तुमचं? जय नाही. हा. 1 मेलेली माणशी राग नदीत टाकू नका. 2 झाडं लावा. आणि 3 पांढऱ्या पेशी अटॅकचं कारण सांगितलं. आणि 4था मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना. गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्यांचे अवयव काढून घ्यायचा. अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत. जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर अवयव काढायला काही हरकत नाही. मग टाळी वाजवायला तरी काय हरकत आहे बा. आता आजच्या कीर्तनामध्ये महिला मंडळाला 3 वाक्य पाया पडून सांगतो. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा. पाण्याची गरज आहे. 2 वीज जपून वापरा. 1 दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे. वीज जपून वापरा. आणि 3 महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा. तो काय त्या बापाच्या घरून टेम्पोवर भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. बरं तो बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग. कपाट तर घरात घालताना मोडले. जीवांचं फळकटणी गेलंच होतं. स्वप्न शेटवा केलंच होतं. काय होतं काय महिला मंडळ तुम्हाला 1 वाक्य पाया पडून सांगा. तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमची डेअरिंग आहे ती त्याला दाखवायची. तो नाही म्हणलाय का भांडे घासायला, तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला, तुम्हाला काय अधिकार. इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. हो दंगली करायची आणि मोर्चे काढायचे टपरे पेटवायचे दिवस आता राहिले नाही. कायदा कडक झालाय. 100% जनता CC कॅमेरे द्या आता. अहो जर कधी दंगलीमध्ये असं दिसलं ना तू क्लिप मध्ये टपरी पिपरी पेटवताना अशी खुटी उतनतोय. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. अभिनंदन नाही महाराज. फक्त तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटेल. तुम्ही मला नालायक म्हणा पण ते सत्तेचे. अहो आता दंगली करू नका. आता दंगली नाही. आता मारामारी नाही. 10 लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बोक्सू शकता. बॉक्साला काय 15-20 मिनिटं लागते. पण ते पैसे खर्च आहे. तू बाहेर राहायला पाहिजे ना. तू आत गेला नोटा काय 10वीला तो घरी. महिला मंडळ तुम्ही जळून घेऊ नये, फाशी घेऊ नये या मताचा मी नाही. अशी हलकट विचार नाही आपले. तुम्हाला 50% आरक्षण आहे. तुम्ही कधीही मरू शकता. पण तुम्ही तुमच्या बापाचे घर जाऊन मारा. दुसऱ्याला तकलीफ करू नका. अरे काय मरायचं काय करायचंय. अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बेडूक जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जगून आहे. 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. अहो 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतोय. पैसे कुठेही घालतो हलकटा. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000ची नवरदेव वायरा फट 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 चेनवर जे उड्या आणायचं त्याला वाटलं शांताबाई आली. आता आजपासून सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही. आता आहे का नाही. मग लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे.